प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. ऑल इंडिया पॅन्थर सेना नाशिक शहर ग्रामीण अध्यक्ष संदीप भाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली येवल्यातील महामार्गालगत असलेल्या शाळा परिसरात शालेय वेळेत पोलिसांची नेमणूक करण्यात यावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सध्या परिस्थितीत वाहनांची संख्या वाढल्याने शालेय मुलांना धोका वाढला आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत किमान पोलीस असावे अशी मागणी पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष पापाभाई शेख, रवी गुंजा, संतोष कहार, योगेश पोळ, शाहरुख शेख, मुश्रीफभाई पठाण, आरिफ शेख, मनोज भालेराव उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला. नमस्कार, मी प्राचार्य अरुण मुक्तानंद विद्यालय येवला. या ठिकाणी आमचे एक छोटं युनिट आहे प्रायमरी सेक्शनचं. लहान मुलं गावातून इकडे ये जा करत असतात. इथे बेशिस्त ट्रॅफिक आणि वाहनांची प्रचंड वर्दळ असल्यामुळे छोटे छोटे जे चिमुकले जीव येतात ते मुठीमध्ये हात धरून इकडे या ठिकाणी येत असतात. पालकांना प्रचंड मोठी समस्या निर्माण होते. तर म्हणून यांनी एकतर अंडरपास करावा किंवा इथे रहदारीसाठी पोलिसांची व्यवस्था करावी आणि सर्व मग वाचनाचा जो त्रास होतो किंवा गावातील लोकांनी इकडे येण्या जाण्याचा जो त्रास होतो तो कमी व्हावा ही अशी सर्वांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो. 12 वाजता शाळा भरण्याच्या वेळेस तरी किमान या कर्मचारी, एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी ठेवा अशी प्रशासनाला